हा केक बघा किती स्पॉन्जी किती सॉफ्ट असा झाला आहे। मी तुम्हाला आज 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये चॉकलेट प्लम केक कसा बनवायचा हे सांगणार आहे। केक आपण ओव्हन मध्ये न बनवता कढईमध्ये बनवणार आहोत, तरी पण हा बिलकुल पण चिकट नाही होणार आणि अगदी परफेक्ट असा बनून तयार होतो। आणि विशेष म्हणजे यामध्ये मी साखर किंवा मैद्याचा बिलकुल पण वापर न करता अगदी पौष्टिक असा चॉकलेट प्लम केक कसा बनवायचा हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। शक्यतो प्लम केक रम किंवा अल्कोहोल मध्ये बनवला जातो, पण त्यालाच ऑप्शनल म्हणून आपण आज ऑरेंज ज्यूस मध्ये हा प्लम केक बनवणार आहोत। सेम त्याच चवीचा त्याच टेक्स्चरचा आणि परफेक्ट असा प्लम केक आज आपण बनवणार आहोत। क्रिसमस जवळ येत आहे आणि क्रिसमस साठी हा प्लम केक तर झालाच पाहिजे। मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने भरपूर साऱ्या टिप्स सहित हा प्लम केक कसा बनवायचा हे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जायचे नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये चॉकलेट प्लम केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। रेसिपी सोपी आहे, चला बनवूयात। प्लम केक बनवण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेत। यामध्ये पाव कपला थोडी कमी स्ट्रॉबेरी, पाव कप काळा मनुका, पाव कप ॲप्रिकॉट, पाव कप टूटी फ्रुटी, पाव कप बदामाचे काप आणि पाव कप क्रॅनबेरीज। आता प्लम केक बनवण्यासाठी काय करतात ते हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते रम किंवा अल्कोहोल मध्ये भिजवले जातात। पण इथे मी 1 कप ऑरेंज ज्यूस घेतला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा ऑरेंज ज्यूस घेऊ शकता। आता या ऑरेंज ज्यूस मध्ये आपल्याला हे सर्व ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर हे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स अवेलेबल नसतील तर मनुका, काजू, बदाम आणि अक्रोड याचे काप करून पण तुम्ही घालू शकता। असे नाही की हे यामधील सर्व ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे अवेलेबल असलेच पाहिजे। आता काय करायचं, हे आपल्याला ऑरेंज ज्यूस मध्ये व्यवस्थित असे भिजवायचे। आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला रात्रभर किंवा 24 तासासाठी असेच ऑरेंज ज्यूस मध्ये भिजत ठेवायचे आहेत। आता दिवस दुसरा, इथे मी एक पॅन घेतला आहे, यामध्ये अर्धा कप गूळ घालून घेऊ। गुळामध्ये आपल्याला अगदी 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आहे। आता याचा आपल्याला पाक नाही तयार करायचा, फक्त हा गूळ आहे तो वितळून घ्यायचा आहे। इथे मी साखर किंवा मैद्याचा वापर नाही केला, गूळ आणि गव्हाच्या पिठापासून आज आपण केक बनवणार आहोत। साधारण 3 ते 4 मिनिट झाले आहे, इथे गूळ व्यवस्थित असा वितळला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। गुळाचे जे पाणी आहे ते पूर्णपणे थंड झाले आहे। आता इथे एक मी बाउल घेतला आहे, यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे, कारण कधी कधी काय होते गुळामध्ये छोटेसे खडे असू शकतात किंवा कचरा असू शकतो। यासाठी आपल्याला हे जे बॅटर आहे ते पूर्णपणे गाळून घ्यायचे आहे। आता सर्वात पहिला आपल्याला जो केक टिन आहे त्याला ऑइल लावून घ्यायचे आहे। ऑइल लावून झाले की यामध्ये आपल्याला बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि बटर पेपरला पण वरच्या साईडने ऑइल लावून घेऊ। तुमच्याकडे जर बटर पेपर अवेलेबल नसेल तर या अगोदर मी खूप साऱ्या तुम्हाला केकच्या रेसिपी शेअर केल्या आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की बटर पेपर नसतानाही परफेक्ट आणि न चिटकता केक कसा तयार करायचा। आता इथे बाउल मध्ये मी पाव कप तेल घालून घेत आहे आणि आपण हा बिना अंड्याचा बनवणार आहोत। यासाठी इथे 1/3 कप दही घालून घ्यायचे आहे। दही बिलकुल पण आंबट नसावे। आता हे व्यवस्थित असे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। केक अगदी स्पॉन्जी बनवण्यासाठी इथे आपण दह्याचा वापर केला आहे, कारण आपण यामध्ये बिलकुल पण अंडे नाही वापरले। आता काय करायचं, एक चाळणी घ्यायची, यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे, 4 चमचे कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ। आता हे चाळणीमधून व्यवस्थित असे चाळून घ्यायचे। केक मध्ये कधीही सुके जिन्नस घालत असताना चाळूनच घालायचे, कारण कधी कधी काय होतं कोको पावडर आहे त्यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या असू शकतात, यासाठी। आता हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित असे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे एकजीव करून झाले की आपण जे ड्रायफ्रुट्स रात्रभर भिजत ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊ आणि हे पण आपल्याला या बॅटर मध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हे ड्रायफ्रुट्स रात्रभर नसतील भिजवायचे किंवा तुम्ही भिजवायचे विसरून गेलात तर काय करायचं, ऑरेंज ज्यूस मध्ये हे ड्रायफ्रुट्स एक 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचे। त्यामुळे पण केकची टेस्ट बिलकुल पण चेंज नाही होणार, अगदी सेम लागेल। आता काय करायचं, केक टिन मध्ये हे आपल्याला सर्व बॅटर व्यवस्थित असे घालून घ्यायचे आहे। यामध्ये मी मॉइश्चरसाठी बिलकुल पण ऍडिशनल लिक्विड नाही घालून घेतले। सुरुवातीला आपण 1 कप ऑरेंज ज्यूस घालून घेतला होता आणि पाव कप तेल एवढंच लिक्विड आपण यामध्ये वापरले आहे। आता केक टिन आहे तो व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा। केक टिन टॅप करून झाला की यामध्ये आवडीनुसार आपण यावरती ड्रायफ्रुट्स घालून घेऊ। ऑलरेडी यामध्ये खूप सारे आपण ड्रायफ्रुट्स घालून घेतले आहेत, पण केक सुरेख दिसावा यासाठी आणखी ऍडिशनल मी यावरती ड्रायफ्रुट्स घालून घेतले आहेत। आता केक बेक करण्यासाठी मी हाय हीटवर पातेले आहे ते 5 मिनिट प्रीहीट करून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला केक टिन ठेवून घ्यायचा आहे आणि सुरुवातीचे 5 मिनिट आपल्याला हा हाय हीटवर केक बेक करून घ्यायचा आणि नंतर अगदी मंद आचेवर आपल्याला 30 ते 35 मिनिट केक बेक करून घ्यायचा आहे। इथे साधारण 40 मिनिट हा केक मी बेक करून घेतला आहे। तुम्ही इथे बघू शकता टूथपिक घातल्यानंतर पण अगदी क्लीन अशी येत आहे, याचा अर्थ आपला केक आहे तो व्यवस्थित असा बेक झाला आहे। आता हा टिन आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा।
केक थंड झाला की याचे जे एजेस आहेत सुरीच्या साह्याने आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत आणि नंतर केक टीन उपडा करून आपल्याला यामधून केक काढून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला प्लम केक बनला आहे. केकचे स्ट्रक्चर बघू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि अगदी हलका फुलका असा हा केक तयार झाला आहे आणि बरोबर 1 किलोच्या प्रमाणात. सुरीच्या साह्याने कट करत असताना तुम्ही इथे पाहू शकता की किती इझिली कट होत आहे. याचा अर्थ जो प्लम केक आहे तो अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा झाला आहे. आता यामधील एक पीस मी तुम्हाला उचलून पण दाखवते. तुम्ही इथे बघू शकता केकला आतून पण किती सुरेख अशी जाळी पडली आहे, अगदी परफेक्ट. आता हा मी तुम्हाला प्रेस करून पण दाखवते. अगदी स्पंज असतो ना त्या पद्धतीने आपण हा केक प्रेस केला तर परत नंतर त्याच आहे त्या जागेवर येत आहे. याचा अर्थ अगदी सॉफ्ट स्पंजी आणि हलका फुलका असा हा आपला प्लम केक आज बनून तयार झाला आहे. तुम्हाला जर अचूक 1 किलोच्या प्रमाणात प्लम केक बनवायचा असेल तर यामध्ये मी जे काही मेजरमेंट सांगितले आहे अगदी परफेक्ट असे आहे. तुमच्या घरात अवेलेबल असलेली कुठलीही एक वाटी घ्या आणि त्या वाटीने सर्व मेजरमेंट तुम्ही मोजून घेऊ शकता. तुम्हाला जर यामध्ये कोको पावडरचा नसेल वापर करायचा तुम्ही यामध्ये व्हॅनिला एसेन्स पण घालून घेऊ शकता आणि कुठलाही फ्लेवर नाही घातला तरी पण याची टेस्ट अगदी भन्नाट अशी लागणार आहे. तुम्ही या क्रिसमससाठी हा प्लम केक नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना तर हा प्रचंड आवडेल, कारण यामध्ये आपण खूप साऱ्या ड्रायफ्रुट्सचा वापर केला आहे आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवला आहे, त्यामुळे हा अगदी हेल्दी असा बनला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.